नमस्कार मंडळी, मी स्वप्नील आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या चॅनलच्या नवीन एक व्हिडिओमध्ये। तर आज मी आलोय पनवेलमधील आपटा हे गाव आहे। आपटा गावाच्या इथे एक शिवमंदिर आहे, जुन्या काळातलं शिवमंदिर आहे, ते बघण्यासाठी आलो। माझ्या पाठीमागं वरती स्ट्रक्चर बघू शका, खूप जुन्या काळातलं मंदिर आहे। या मंदिराभोवतीची तटबंदी वगैरे आपल्याला दिसते ही वाली, आणि पाठी गणपतीचं पण मंदिर आहे, ते पण जुन्या काळातलं, ते पण मी तुम्हाला दाखवतो। स्वतः आहे मंदिराच्या पाठीमागे, आणि त्या साईडला दिसतोय तो कर्नाळा किल्ल्याचा सुळका। या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कर्नाळा किल्ल्याची ट्रेक बघितली असं। सो असं मंदिर आहे, पाठच्या साईडने जस्ट इंट्रो शूट करायला मागून आलो। सो पब्लिक वगैरे आहे पुढे, थोडाफार हे वाटते, आणि इथे पूर्ण तटबंदी दिसते। इकडनं एक प्रवेशद्वार वगैरे दिसतं आपल्याला, या साईडला प्रवेशद्वार आहे। इकडे पण असा मंदिराचं स्ट्रक्चर इथे पडलेल्या अवस्थेमध्ये थोडेफार हे आहेत, आणि इकडून असं मंदिराचं छान स्ट्रक्चर। सो बघा इकडे या साईडला, आणि आता या मंदिराचं असं पौराणिक वास्तू वगैरे मी तुमच्यापर्यंत नेहमी घेऊन येत असतो, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा। नुसतंच ट्रेकिंग नाही तर असे नवनवीन ठिकाणे आणि जुन्या काळातले अवशेष वगैरे, जुन्या काळातले मंदिरे, जुन्या काळातले लेणे अशा मी घेऊन येत असतो। सो नक्की चॅनल सबस्क्राईब करा। सो असं हे जुन्या काळामधलं मंदिर आहे, आणि नक्षीकाम केलेलं आहे तेही बघूयात। तो असं सध्या पडलेल्या अवस्थेमध्ये, बट ओके चला आपण पुढे जाऊन बघूयात। दीपमाळ वगैरे आहे जुन्या काळामधले, या साईडला इकडे दीपमाळ आहे, आणि इथे नंदी महाराज आहेत असं स्ट्रक्चर आहे, आणि इकडच्या साईडला हे महादेवाचं मंदिर सध्या सुस्थितीमध्ये नाही आहेत, पडलेल्या अवस्थेमध्ये। आणि साईडलाच अशी तटबंदी दिसते आपल्याला पूर्ण कंपाऊंड, आणि त्या साईडला एक मंदिर आहे, आय थिंक गणपतीचं आहे वाटतं ते पण बघूयात। आणि इकडे नंदी महाराज आहेत, साईडला असं पूर्ण कचरा वगैरे म्हणजे गवत वगैरे झालं इथे, आणि या स्ट्रक्चरवरून दिसून येतं आपल्याला की हे मंदिर किती जुनं असेल। आणि ह्या मंदिरावरचं नक्षीकाम आहे ना, ते मी तुम्हाला दाखवतो। नक्षीकाम खूप छान प्रकारे काम केलेलं आहे। मी आतमध्ये जाऊन पूर्ण असं नक्षीकाम वगैरे मंदिराचं दाखवतो। या साईडला नंदी आहे, आणि नंदी ठेवला, इथलं स्ट्रक्चर पण खूप छान पद्धतीने। आणि इकडे बघा असं काहीसं सुंदर छान स्ट्रक्चर, आणि इथे ह्या बघू शकता इकडे पूर्ण कोरीव काम आहे मंदिरामध्ये। सो पुरातन शिव मंदिर आहे हे बघा, काय कलाकृती आहे यार जुन्या काळामधले। आणि हे नंदी महाराजांचं जुन्या काळाचं तुळशी वृंदावन आहे। हे जुन्या काळातलं मंदिर बघितल्यानंतर, म्हणजे पाठीमागं नंदीचं मूर्ती बघितल्यानंतर या साईडला हे मंदिराचं स्ट्रक्चर दिसतं। सो असं काहीच स्ट्रक्चर आहे, आतमध्ये जाऊन बघूयात। तर मंदिरावरच्या खांबांवरचे नक्षीकाम बघा पहिल्यांदा आपण, काय जबरदस्त आहे। बाहेरच्या खांबांवरील हे नक्षीकाम आपण बघू शकता, आणि साईडलाच असे सुंदर जुन्या काळामधले नक्षीकाम आहेत, हे आपण बघितलं। आणि या साईडला आपल्याला महादेवांचं मंदिर, महादेवांची पिंड आपल्याला दिसते। इथे गणपती बाप्पाची मूर्ती आहे, इथे मूर्ती आहे। सो आपण आतमध्ये जाऊयात आणि बघूयात, आणि वरतीच आपल्याला बाप्पांची मूर्ती दिसते, इकडे पण मूर्ती आहे। सो आतमध्ये जाऊन बघूयात। सो आज रविवार असल्यामुळं मुलं बाहेर क्रिकेट खेळत आहेत। हे शंकर महाराजांची महादेवाची पिंड आपल्याला दिसते असं, हे बघा इकडे पिंड आहे इकडे, आणि छोटासा घुमट आहे वरती, छोटासा बल्ब पण लावलेला आहे इथे। आणि हे पिंड अशी इथे महादेवांची पिंड आहे, आणि पाठीमागच्या साईडला असं
जुन्या काळामधलं स्ट्रक्चर आहे. माझा आवाज घुमतो इथे. आणि इकडे एक देवीचं सुंदर असं स्ट्रक्चर आहे. बाप्पाची मूर्ती असा कमंडलू लावला आहे. आणि इथे हे छोटंसं दिवं लावायला बघा, जुन्या काळामध्ये जसं वापरायचं तेच आहे इथे. आणि ते अगरबत्ती धूप वगैरे वापरायला. आणि शंकराच्या पिंडीची पूजा झालेली आहे आत्ताच महादेवांच्या. हे आहेत बाहेरच्या खांबावरील नक्षीकाम बघा. आणि समोरच नंदीला बघा, किती मोठं असं स्ट्रक्चरमध्ये बनवलेलं आहे. त्यामध्ये नंदी आहे. तर या खांबावरील कोरीव काम एक नंबर. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडेल. आवडली तर लाईक, चॅनल सबस्क्राईब करा. हे बघा नक्षीकाम, किती सुंदर प्रकारे नक्षीकाम केले खांबांवरती. सुंदर 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 सुंदर. हे का वरती आता पत्रे टाकलेत, पण त्या काळामधलं स्ट्रक्चर जबरदस्त आहे. सो मंडळी, या मंदिराचं जे स्ट्रक्चर आहे ते मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवले. थोडेफार ड्रोन शॉट्स पण तुम्ही एन्जॉय करा. असेच पौराणिक वास्तू असतील, असेच पौराणिक मंदिरं असतील, गड किल्ले लेण्या वगैरे असतील, ते आपल्याला जपायला हवे, जेणेकरून आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला चांगला इतिहास आपल्याला दाखवायला भेटेल. जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत नेहमीच घेऊन येत असतो. सो या मंदिराचं नक्षीकाम म्हणजे जे हेमाडपंथीय मंदिरामध्ये, जे पांडवकालीन मंदिरामध्ये वगैरे नक्षीकाम जे दगडावरती कोरलेलं असतात, ते नक्षीकाम या खांबांवरती कोरलेलं आहे. आपण हे नक्षीकाम बघू शकता. हे बघा, हे नक्षीकाम किती सुस्थितीमध्ये नक्षीकाम वगैरे दिसतं. पण आता सध्या अवस्था थोडीशी बिकट आहे मंदिराची, कारण मंदिराचा जीर्णोद्धार होणं गरजेचं आहे. सो असं स्ट्रक्चर आहे, काहीसं सुंदर स्ट्रक्चर आहे. आणि हे बांधलेले आहे. आता चाललो आहे घरी, पण जाता जाता घरी जायचं मन नाही होते, कारण अशा पौराणिक ठिकाणी आलं ना तर मन एकदम विसंबून जातं. असं वाटतं की तिथेच राहू. वाड्याचं स्ट्रक्चर दिसतं किंवा घरही असेल इथे, बघून समजतं. इकडे पडलेल्या अवस्थेमध्ये थोडेफार अवशेष आहेत. तर पाठच्या मागं असा हा प्रवेशद्वार आहे. आणि इकडच्या साईडला एवढं काय खास नाही आहे. सो इकडे तलाव आहे. या साईडला इकडे मोठा तलाव आहे. आणि इकडे गाव आहे पाठच्या साईडला, आपटा गाव, आपटा कोलीवाडा वगैरे. सो अशा छोट्या मुलांनी मला खूप गाईड केला की कुठे कुठे मंदिर आहे, कुठे कुठे नाही. तर अशा ठिकाणी आल्यानंतर ना असेच सगळेजणं आपल्याला सपोर्ट करत असतात आणि असेच नवनवीन ठिकाणी आपल्याला बघून घेत असतात. सो वरती काहीसं असं स्ट्रक्चर हे बघा. सो घरी जायचं नाव नाही, म्हणजे वाटत नाही की घरी जावं. अशाच ठिकाणी आल्यानंतर मन एकदम विसंबून जातो. जसं की गड किल्ल्यांमध्ये पाठीच वरती बघू शकता कर्नाळा किल्ल्याचा सुळक्याचा पाठच्या साईडचं, इकडे पाठच्या साईडची तटबंदी आहे. ह्या तटबंदीवरून मी हे आपटा गाव बघितलेलं. तिथे एका जणाने मला सजेस्ट केलेलं हे मंदिर बघण्यासाठी. सो आलो इथे. हा कर्नाळा साईडची पाठची तटबंदी, ही पुढची तटबंदी इकडे. आणि किल्ल्याच्या ह्या बुंद्यामध्ये इथे पाण्याच्या टाक्या आहेत, जे की पिण्यायोग्य पाणी. आणि ही पूर्ण मागच्या साईडची तटबंदी. ही कर्नाळा किल्ल्याच्या पलीकडचे फर्स्ट एंट्रन्स डोअर आहे. आणि त्या साईडला कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे. आणि आता गणपती बाप्पाचं मंदिर बघूयात तिकडे जाऊन. तेही जुन्या काळातलं आहे, ते पण बघूयात. या बारक्याला ड्रोन आपल्या व्हिडिओमध्ये यायचं, आपल्या ड्रोन शॉट्समध्ये यायचं. त्याच्यामुळे पुन्हा एकदा आपण ड्रोन फ्लाय करणार आहे ते गणपती मंदिराचे इथं. चला जाऊयात तिकडे आणि स्ट्रक्चर बघूयात. आणि ह्या दगडीचं बांधकाम बघा खास. चला तिकडे जाऊया. तुमचं नाव काय? तुझं नाव काय? याचं नाव रुद्र आणि याचं मानस. सो असं हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. आतमध्ये जाऊयात आणि बाप्पांचं दर्शन घेऊयात. याही मंदिर खूप जुन्या काळातलं आहे. स्ट्रक्चर बघा, आतमध्ये बाप्पांची मूर्ती आहे. सो हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. आतमध्ये अशी सुंदर मूर्ती आहे बाप्पांची. हे बघा इकडे. आणि आता लाईट नसल्यामुळं जास्त काय दिसणार नाही. सो इथे येताना आरामात असं सुंदर आतमध्ये आवाज घुमतोय. बाप्पांची मूर्ती हे बघा. तर मंडळी, अशा पद्धतीने जे शिव मंदिर होतं, जे पूर्ण पुरातन काळाचं मंदिर होतं, नंदी, त्याचं स्ट्रक्चर, दीपमाळ वगैरे सगळं मी या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे. आय होप ही तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर ते लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत नेहमी घेऊन येत राहीन. कारण की आज ट्रेकला जायचं होतं मलंगडला,
पण मानामध्ये चमक भरल्यामुळे मला कुठं जाताच आलं नाही, त्याच्यामुळे ट्रेक कॅन्सल झाली. आणि असं हे सुंदर शिवमंदिर आणि शिवमंदिराचं स्ट्रक्चर बघायला आलो मी. सो आय होप तुम्हाला आवडला असेल. कमेंट करून नक्की सांगा की, आणि सुचवा नवीन नवीन व्हिडिओ कोणते घेऊन येऊ. सो नक्की एकदा कमेंट करून सांगा की कसं वाटलं.